दोघे निवांत एकमेकांच्या मिठीत झोपले होते. सकाळी सकाळी धानीला जाग येते आणि तिला जाणवतं तिला कोणीतरी मिठी मारून झोपलं आहे. ती डोळे हळूहळू उघडते आणि पाहते तर ध्रुव तिला घट्ट मिठी मारून झोपलेला असतो. ती उठायचा प्रयत्न करते, पण ध्रुव तिला अजूनच जवळ ओढतो. शोना प्लीज, थोडा वेळ झोप ना अजून. तशी धानी पण त्याच्या मिठीत तशीच शांत झोपून जाते. ते दोघं बराच वेळ झोपलेले असतात. तोच ध्रुवला जाग येते आणि तो धानीकडे खूप प्रेमाने पाहत असतो. ती लहान मुलांसारखी त्याला घट्ट मिठी मारून झोपलेली असते. धानीला तर खूप दिवसानंतर एवढं प्रेम मिळत होतं. नाहीतर प्रेमाने जगणं म्हणजे काय हे तिला माहितीच नव्हतं. नेमा काका आणि काकू सोडले तर आपलं तसं तिचं कोणीच नव्हतं. पण आज तिच्याजवळ हक्काचं प्रेम करणारं होतं. ध्रुव तिच्या कपाळावर किस करतो आणि खूप प्रेमाने तिच्याकडे पाहत असतो. आणि काल त्याने तिला विचारल्यापासून धानी तर खूपच हॅपी होती. बराच वेळ तो एकसारखा तिच्याकडे पाहत असतो. काही वेळाने ते डोळे किलकिले करून पाहते तर तिला समोर ध्रुव दिसतो आणि तो खूप प्रेमाने तिच्याकडे पाहत असतो. त्याला तसं पाहताना बघून धानी लाजून त्याच्या शर्टमध्ये तिचा चेहरा लपवते. त्याला हसू येते. तो काही न बोलता तिच्यावरून येतो तशी ती अजूनच लाजते. तो तिच्या मानेवरून ओठ फिरवायला लागतो आणि त्याच्या स्पर्शाने धानी शहारते. त्याच्या स्पर्शाने तिला पण भारी वाटत होतं. पुन्हा त्याने तिच्या ओठांवर ओठ टेकवले आणि तिला बेभानपणे किस करू लागला. धानी पण त्याला साथ देत होती. काही वेळाने ते बाजूला होतात. दोघं पण लाजतात आणि दुसरीकडे पाहतात. तोच ध्रुव तिची मस्करी करत, माझ्या बायकोला मॉर्निंग किस आवडले का? तशी धानी लाजते. तोच तिला आठवते आणि ती ध्रुवकडे पाहत, ते तुम्ही अमेरिकेला जाणार आहात ना की नाही? ध्रुव हसत, हो जाणार आहे. तशी ती नाराज होते. तो तिच्याजवळ येऊन तिच्या कपाळावर त्याचं कपाळ लावत, अमेरिकेला मी नाही, आपण दोघं जाणार आहोत. तशी ती चमकून त्याच्याकडे पाहते आणि जोराने खरंच म्हणते. तो तिच्या गालाला हात लावत, हो राणी, खरंच तू माझ्यासोबत येणार आहेस? तसा तिला खूप आनंद होतो. राणी, तू लग्नाला होकार दिला त्यातच मला सगळं मिळालं. मी तुला विचारणार नाही कधी लग्न करायचं. तू तुझे स्वप्न पूर्ण कर आणि तू जेव्हा लग्नाला तयार असशील तेव्हाच लग्नाचा विचार करूया. माझ्याकडून तुला कुठल्याच गोष्टीसाठी फोर्स नसणार आणि तुला जेव्हा वाटेल तेव्हाच मी पुढे जाईन. मी जे काही बोललो ते समजले ना तुला? ती मान हलवून हो म्हणते. आणि तशी लग्नाची काहीही घाई नाहीये. तू तयार असशील तेव्हा आपण लग्न करू. फक्त तुला वेगळ्या ठिकाणी राहायला जावं लागेल. म्हणजे तो पण आपलाच बंगला आहे. कधी कधी मी तिथे पण जात असतो. त्याच बंगल्यावर तुला राहायचं आहे. आणि हो, तुझे स्वप्न आहे ना, तुला जॉब करायचा आहे, तर तू तुझी मेहनत घेऊन आपल्या कंपनीमध्ये इंटरव्ह्यू दे आणि जॉब कर. धानी, मला माहीत आहे लहानपणापासून तुझ्या आयुष्यात किती दुःख आली आहेत. ते दुःख विसरून तुला आता फक्त आणि फक्त आनंद द्यायचा आहे. ध्रुव जे काही तिला सांगत होता ते तिला मनापासून आवडत होतं. कारण त्याने एवढा विचार तिच्याबद्दल केलेला तसा याआधी तिच्याबद्दल साधा कोणी विचारपूस पण करत नव्हते. म्हणून ती मनोमन खूप आनंदी होती. आणि राणी, आता तुला फक्त आनंदी बघायचं आहे, तर प्लीज तुझे ते अश्रू आता मला दिसणार नाही याची काळजी तू घे. ती पण मान हलवून हो म्हणते. तो तिच्या गालावरून हात फिरवत गुड गर्ल म्हणतो. बरं, आता तू माझ्यासोबत येणार आहेस तर तुझं सामान पण पॅक कर. आपल्याला निघायचं आहे आणि त्याआधी मला माझ्या बायकोच्या हातची कॉफी प्यायची आहे. तर प्लीज कॉफी बनवशील माझ्यासाठी? धानी हसून किचनमध्ये निघून गेली आणि तिने त्याच्यासाठी कॉफी बनवली. काही वेळाने त्याला कॉफी दिली आणि तिचं सामान पॅक करायला तिच्या रूममध्ये निघून गेली. तिला लागणाऱ्या वस्तू तिने पॅक केल्या. ध्रुवने नेमा काकांना आत बोलवलं आणि त्यांना धानी आणि त्याच्याबद्दल सांगितले. त्यांना ऐकून खूप आनंद झाला, कारण त्यांना पण वाटत होते की धानी आनंदात राहायला पाहिजे. तिने तिचे पूर्ण सामान पॅक केले. तिला बाहेरून 1-2 वस्तू घ्यायची होती म्हणून ती ध्रुवला सांगून बाहेर गेली आणि तिला लागणाऱ्या वस्तू घेत होती. पण मगाचपासून तिला असं वाटत होतं की तिचं कोणीतरी पाठलाग करत आहे, पण तिने दुर्लक्ष केले. पण राहून राहून तोच विचार तिच्या मनात येत होता आणि ती आता चांगलीच घाबरली होती. तोच एक व्यक्ती तिचा मागून हात पकडते तशी धानी घाबरून मागे पाहते आणि ती ओरडणार तोच ती व्यक्ती धानीच्या चेहऱ्यावर रुमाल टाकते आणि तिला उचलून घेऊन जाते. तिला कारमध्ये टाकते आणि कार भरधाव वेगाने जात असते. धानी वाचवा वाचवा म्हणून ओरडत असते, पण तिच्या मदतीला कोणी येईल हे तिला पण माहिती नव्हते. तोच ती कार एका मंदिराजवळ येऊन थांबते. तशी ती व्यक्ती धानीला बळजबरी कारमधून उतरवते आणि मंदिरात घेऊन जाते. ती मंदिरात येते तशी समोरील व्यक्तींना बघून शॉक होते, कारण समोर तिचे काका आणि काकू उभे असतात आणि त्यांच्या शेजारी तोच व्यक्ती असतो त्याचे लग्न धानीसोबत ठरलेले होते. ते बघून तर ती खूप घाबरून जाते, कारण तिथे त्या दोघांचे लग्न लावून देतील असे सगळे सामान तिला दिसत होते. तो माणूस धानीकडे खूप रागाने पाहत असतो आणि तिचे काका आणि काकू पण तिच्याकडे खूप रागाने पाहत असतात. आता तर धानीला वाटत होतं तिचं लग्न हे त्याच्यासोबत लावूनच देतील. इथे तिला वाचवणारं कोणीही नव्हतं.
ती तर पूर्णपणे गळून गेली होती. तिला त्या व्यक्तीसोबत लग्न अजिबात करायचं नव्हतं, पण तिच्या काका आणि काकूंना त्या व्यक्तीने खूप पैसे दिले होते, म्हणून त्यांनी धानीला बळजबरी उचलून आणले होते आणि त्याच्यासोबत तिचे लग्न लावून देणार होते. ती पुन्हा एकदा वाचवा वाचवा म्हणून ओरडत असते, पण तिथे तिचा आवाज ऐकणारे कोणीही नसतं. धानी तर रडायला लागते. बराच वेळ झाला धानी अजून घरी आलेली नव्हती. ध्रुव तिला पाहायला तिच्या रूममध्ये जातो, पण ती त्याला दिसत नाही, म्हणून तो तिला फोन करतो, पण तिचा फोन स्विच ऑफ येतो. तो काकांजवळ जातो आणि विचारतो धानी कोणत्या मार्केटला गेली आहे. काका त्याला सांगतात आणि तो तिकडे जायला निघतो. काही वेळातच तिकडे पोहोचतो आणि तिचा फोटो दाखवून विचारपूस करत असतो. तोच एक व्यक्ती त्याला सांगते की तिला कोणीतरी उचलून घेऊन गेले. कुठे नेले नाही माहिती, पण त्या वाचवा वाचवा ओरडत होत्या. त्या व्यक्तीचं बोलणं ऐकून ध्रुवला धक्का बसतो. तो मनातच धानी कुठे आहेस तू, आणि तो विचार करत त्याच्या पोलीस मित्राला फोन करून सगळं काही सांगतो. त्याचा मित्र तिथे येतो. ते त्या एरियामध्ये CCTV फुटेज चेक करतात. त्यात दिसत असतं एक व्यक्ती तिला घेऊन कारमध्ये गेली. नेमकी ती कार शहरातून गेल्यामुळे CCTV मध्ये दिसत होते. तसा ध्रुव आणि त्याचा मित्र त्या रस्त्याने जायला निघाले. इकडे धानीला जबरदस्ती तयार केले. धानी तर खूप रडत होती. तिला असं वाटत होतं आताच कुठेतरी पळून जावं, पण तिला जाता पण येत नव्हतं. तिला काकूंनी त्या व्यक्तीच्या शेजारी आणून बसवले आणि गुरुजींनी मंत्र म्हणायला सुरुवात केली. एक एक करून गुरुजी मंत्र म्हणत होते आणि इकडे ध्रुव आणि त्याचा मित्र मंदिराच्या जवळ पोहोचण्यातच होते. गुरुजी त्या दोघांकडे पाहतात आणि म्हणतात, आता फेरे घ्यायचे आहेत, तुम्ही उभे राहा. तशी ती व्यक्ती तर उभी राहते, पण धानी मात्र खालीच बसलेली असते. तिला बळजबरी उभे करतात. तोच यांची गाडी पण तिथे पोहोचते आणि ते पळतच मंदिरात जातात. समोरचं दृश्य बघून तर ध्रुवला खूप राग येतो. तो पटकन तिथे जातो आणि धानीचा हात पकडून तिला जवळ ओढतो. समोर ध्रुवला बघून धानी त्याला घट्ट मिठी मारून रडत असते. ध्रुव पण तिला घट्ट मिठी मारतो. एक क्षणाला त्याला वाटत होतं जर धानीचे लग्न त्या माणसाशी झाले असते तर, पण तो वेळेवर आला होता म्हणून तसे काही झाले नव्हते. त्याच्या मित्राने त्या माणसांना ताब्यात घेतले आणि धानीच्या काका काकूंकडे पण पाहत, तुम्ही का उभे आहात, तुम्ही पण चला माझ्यासोबत, आणि ते तिघांना घेऊन पोलीस स्टेशनला निघून गेले. इकडे धानीने ध्रुवला अजून पण सोडले नव्हते. अजून पण त्याला घट्ट मिठी मारून तशीच उभी होती. तिच्या मनातही विचार येऊन गेला, जर हे लग्न झाले असते तर काय झाले असते. पण तिला ध्रुवच्या मिठीत पाहून ती अजूनच तिची मिठी घट्ट करते. ध्रुव विचार करतो, आता त्याला धानीला गमवायचे नव्हते, म्हणून त्याने तिथेच एक निर्णय घेतला आणि गुरुजींकडे पाहत, तुम्ही लग्न लावणार होता ना, मग आता तेच काम तुम्ही पुन्हा करा. मला हिच्यासोबत विधिवत लग्न करायचे आहे. हे ऐकून धानी पण एकदम शॉक होऊन त्याच्याकडे पाहते. गुरुजी त्या दोघांना खाली बसायला सांगतात आणि मंत्र म्हणायला सुरुवात करतात. तो धानीचा हात पकडून तिला खाली बसवतो आणि तो पण बसतो. धानी फक्त त्याच्याकडे पाहत असते आणि ध्रुव फक्त धानीचा विचार करत असतो की पुढे जाऊन धानीला काही त्रास नको व्हायला, म्हणून त्याने तिच्यासोबत लग्न करायचा निर्णय घेतला होता. गुरुजी जसं सांगत होते तसे ते दोघं करत होते. आता त्या दोघांना फेरे घेण्यासाठी उभे राहायला सांगितले. तसे ते दोघं उभे राहिले. गुरुजी एक एक फेऱ्याचा अर्थ सांगत होते. त्यांचे फेरे झालेत आणि ते पुन्हा खाली बसले. तसे गुरुजींनी ध्रुवच्या हातात मंगळसूत्र दिले आणि धानीला घालायला सांगितले. ध्रुवने त्याच्या नावाचे मंगळसूत्र धानीच्या गळ्यात घातले. त्यानंतर गुरुजींनी कुंकवाचा करंडा त्याच्या हातात दिला आणि तिच्या भांगेत सिंदूर भरायला सांगितले. तसे ध्रुवने तिच्या भांगेत सिंदूर भरले आणि धानीने तिचे डोळे बंद करून घेतले. आजपासून ती त्याची झाली होती. आज तिला तिची खरी ओळख मिळाली होती. आज ती धानी ध्रुव महाजन झाली होती. धानी अजून पण शॉकमध्ये होती, कारण असं काही होईल तिने कधी विचार पण केला नव्हता. ती भरलेल्या डोळ्यांनी त्याच्याकडे पाहत होती आणि तो प्रेमाने तिच्याकडे पाहत होता. गुरुजी त्यांच्याकडे पाहत, आजपासून तुम्ही पती पत्नी झालात. त्यांनी गुरुजींचा आशीर्वाद घेतला आणि ध्रुव तिचा हात पकडून तिला बाहेर घेऊन आला आणि तिला कारमध्ये बसवले. बंगलोवर जायच्या आधी नेमा काकांना फोन करून झालेला प्रकार सांगितला आणि सगळी तयारी करायला सांगितली. धानी अजून पण शॉकमध्ये होती, म्हणून एका शब्दाने सुद्धा ती काही बोलली नव्हती. फक्त भरलेल्या डोळ्यांनी खिडकीतून बाहेर पाहत होती. ध्रुवला पण वाटत होतं की ही वेळ बोलायची नाहीये, म्हणून तो तिला पाहतच तसा शांत बसलेला असतो. पण न राहून तो तिच्याजवळ गेला आणि त्याने तिच्या शोल्डरला पकडून त्याच्याजवळ ओढले. तशी ती त्याच्या मिठीत आली. त्याने पण तिला त्याच्या मिठीत कवटाळून घेतले. पुन्हा त्याच्या मनात विचार येऊन गेला, जर त्याला यायला उशीर झाला असता आणि त्या माणसासोबत धानीचे लग्न झाले असते तर, हा विचारही त्याला करवत नव्हता. काही वेळाने ते त्यांच्या बंगलोवर आले. इकडे काका काकूंनी सगळी तयारी केली होती. धानीचा गृहप्रवेश त्यांनी चांगल्या पद्धतीने केला. ध्रुव धानीला घेऊन त्याच्या रूममध्ये गेला. त्याने धानीला फ्रेश व्हायला सांगितले आणि तो बाल्कनीमध्ये जाऊन बसला. काही वेळाने धानी फ्रेश होऊन बेडवर पडली आणि तिचा डोळा लागला. ध्रुव आत आला तर ती शांतपणे बेडवर झोपली होती. ध्रुवने तिच्या अंगावर पांघरून टाकले आणि तिच्या कपड्यावर ओठ टेकवत तो पण फ्रेश व्हायला निघून गेला.
फ्रेश होऊन बाहेर आला तोच त्याला कुणाचा तरी फोन आला आणि तो त्याचा आवरून बाहेर निघून गेला. जाताना काका आणि काकूंना सांगून गेला धानीची काळजी घ्या म्हणून. काकूंनी धानीसाठी जेवण बनवले होते, पण धानी अजून पण शांत झोपलेली होती. 1-2 वेळेला काकू तिला पाहायला गेल्या, पण ती त्यांना झोपलेलीच दिसली. काही वेळाने धानीला जाग आली. तिने डोळे उघडले आणि तशी ती बेडवर पडून फिरणाऱ्या फॅनकडे पाहत होती. काहीतरी विचार करत उठली आणि तिने आधी रूमचा दरवाजा बंद केला आणि बेडजवळ खाली बसून रडायला लागली. इकडे काकू तिला पाहायला आल्या, पण त्यांना दरवाजा बंद दिसला म्हणून त्या धानीला आवाज देऊ लागल्या, पण धानी काहीच प्रतिसाद त्यांना देत नव्हती. काकू घाबरल्या आणि त्या खाली येतच होत्या की त्यांना ध्रुव येताना दिसला आणि त्यांनी ध्रुवला धानीबद्दल सांगितले. धानी दरवाजा ओपन करत नाहीये आणि काहीच रिस्पॉन्स देत नाहीये. काकूंचं बोलणं ऐकून ध्रुव पळतच त्यांच्या रूमजवळ जातो आणि तिला बाहेरून आवाज देत असतो, तरी ती काहीच बोलत नाही. ध्रुव त्याच्या जवळच्या कीने दरवाजा ओपन करतो आणि आत येतो. पाहतो तर धानी बेडजवळ बसून रडत असते. तो तिच्याजवळ जातो आणि तिचे अश्रू पुसतो. तशी ती त्याला घट्ट मिठी मारून रडायला लागते. तो तिच्या डोक्यावरून हात फिरवत तिला रडू देतो. काही वेळाने तिला शांत करण्याचा प्रयत्न करतो. ती पण शांत होते. तो तिला उचलून बेडवर बसवतो. तो तिच्याकडे पाहत, धानी फ्रेश हो, तुला बरं वाटेल, आणि तो तिला उचलून बाथरूममध्ये घेऊन जातो. पण चुकून त्याच्या हातून शॉवर चालू होते आणि ते दोघं भिजतात. ध्रुव पटकन शॉवर बंद करतो. तिच्याकडे पाहत, तू थांब इथे, आणि तो बाहेर निघून जातो. त्याचे कपडे चेंज करून तो आत येतो. येताना तिच्यासाठी कपडे घेऊन येतो आणि तिला चेंज करायला सांगतो आणि बाहेर निघून जातो. काही वेळाने धानी कपडे चेंज करून बाहेर येते. ती येताच ध्रुव तिला जवळ ओढून मिठीत घेतो. ती पण शांतपणे त्याच्या मिठीत असते. तोच त्याच्या दरवाजावर टकटक आवाज येतो. तो धानीला बाजूला करतो आणि दरवाजा ओपन करतो. समोर नेमा काका उभे असतात. साहेब, जेवण तयार आहे. रूममध्ये आणू की तुम्ही खाली येताय? काका, तुम्ही माझं आणि धानीचं जेवण इथेच रूममध्ये पाठवा. हो, पाठवतो साहेब, आणि काका निघून जातात. काही वेळाने काकू त्यांचं जेवण रूममध्ये ठेवून निघून जातात. ध्रुव तिचा हात पकडून तिला सोफ्यावर बसवतो आणि तिच्यासमोर एक घास पकडत, खाऊन घे. धानी पण शांतपणे खात असते. तो तिला भरवत असताना पण तो पण खात असतो. त्याचं जेवण होतं तसं तो ताट घेऊन खाली जातो आणि पाण्याची बॉटल घेऊन त्यांच्या रूममध्ये येतो आणि धानीजवळ जाऊन बसतो. तिला त्याच्या मिठीत घेतो. ती मिठीत असताना त्याला आवडत होतं. आज धानीला मी गमावलं असतं तर, आणि आज धानीसाठी त्याचे डोळे भरून येतात. त्याचे अश्रू धानीच्या हातावर पडतात. तसं धानी त्याच्याकडे पाहते तर त्याचे अश्रूंनी भरलेले डोळे तिला दिसतात. ती पटकन त्याचे अश्रू पुसते आणि त्याचा चेहरा उंजळीत घेत काय झालं म्हणून विचारते. तो काही न बोलता तिला मिठी मारतो. ती पण शांतपणे त्याच्या पाठीवरून हात फिरवत असते. काही वेळाने बाजूला होतात. ध्रुव धानीचा हात पकडून, हे सगळं अचानक घडले आणि मला तुला गमवायचे नव्हते म्हणून मी तुझ्याशी लग्न केले. मला माहिती आहे या परिस्थितीतून निघायला वेळ लागेल, पण आपण हळूहळू सावरू सगळं, आणि जे झालं त्या गोष्टी मागे सोडून आपल्या नात्याची नवीन सुरुवात करूया. बऱ्याच वेळाने दोघं शांत होतात. ती त्याच्याकडे पाहत, तुम्ही बसा, मी आपल्यासाठी कॉफी घेऊन येते. ती स्वतःला सावरते आणि खाली येते. तिला खाली बघून काकू तिच्या जवळ येत, ताईसाहेब, काही पाहिजे आहे का? त्यांचं बोलणं ऐकून ती काकूंचा हात पकडून, काकू, माझं साहेबांची लग्न झालं असले तरी तुम्ही मला धानीच म्हणायचं. काकू तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवतात. अशीच आनंदी राहा, आणि त्यांचं काम करायला निघून जातात. धानी त्या दोघांसाठी कॉफी बनवते आणि रूममध्ये येते. 1 कप ध्रुवला देते आणि 1 कप ती घेते. आता कुठे तिच्या हातची कॉफी पिऊन त्याला हलकं हलकं वाटत होतं. आता धानी पण सावरली होती. तिला नॉर्मल बघून त्याला पण बरं वाटत होतं. तोच त्याला साहिलचा फोन आला आणि त्याने त्याला लग्नाबद्दल विचारले. ध्रुव गोंधळून, तुला कसे कळले? ध्रुव, मलाच नाही तर पूर्ण शहरात समजले तू लग्न केले म्हणून, पण हे कसं शक्य आहे? अरे, टीव्ही लाव आणि बघ. तो फोन ठेवतो आणि त्याच्या मोबाईलवर चेक करतो. त्यावर धडधडीत झळकत होते, ध्रुव महाजनने लग्न केले. असे अचानक का लग्न केले? बऱ्याच प्रकारच्या न्यूज झळकत होत्या. तोच धानी त्याच्याजवळ आली आणि तिने पण मोबाईलमध्ये बघू लागली. तिला पण ते दिसले आणि तिने गोंधळून त्याच्याकडे पाहिलं. ध्रुव तिच्याकडे पाहत, कधी ना कधी माहिती होणारच होतं, घाबरायचं नाही. तो तिला समजावत बोलला. तिच्या डोळ्यात पाहत, माझ्यावर विश्वास आहे ना? धानी त्याच्या डोळ्यात पाहत, हो, मग टेन्शन घेऊ नकोस, मी आहे. त्याने तिला जवळ ओढले आणि त्याच्या मिठीत घेतले. ती पण त्याला मिठी मारून झोपते. तो तिच्या केसांवरून हात फिरवत असतो, तिच्या कपाळावर ओठ टेकवत. ती पण हसून त्याच्या गालाला किस करते. तो ध्रुवचा फोन वाजतो. तो फोन पाहतो आणि त्याच्या कपाळावर आठ्या पडतात, पण तो जास्त विचार न करता फोन सायलेंट करतो आणि तिला जवळ घेतो आणि एकमेकांच्या मिठीत ते शांत झोपून जातात. पण इकडे ज्या व्यक्तीने त्याला फोन केला होता ती खूप रागात असते आणि त्याचा फोन फेकून देते. कोण असेल ती व्यक्ती आणि त्याने ध्रुवला का फोन केला असेल, बघूया पुढील भागात. आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा. आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि लाईव्ह मराठी स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.